नमस्कार मंडळी, आज काढणार आहोत 3 ते 3 डॉटची खूपच सुंदर आणि नाजूक आणि कलरफुल रांगोळी। पूर्ण व्हिडिओ बघा। हे बघा, मी 3 ते 3 रेषा ओढून चौकोन आखून घेणारे, कोपऱ्याला मुठीने मी कलरचा डॉट पाडून घेणारे, बोटाने गोल करून घेणारे, त्याच्यामध्येही मी कलर टाकून घेणारे। अशा पद्धतीने आजूबाजू अशा आपल्याला 2 पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत आणि मधून हे बघा पानाचा आकार काढायचा आहे। खूपच इझिली आणि सोपी पद्धत आहे, कोणालाही येईल अशी सोप्यात सोपी पद्धतीने मी व्हिडिओ आणते, म्हणून पूर्ण व्हिडिओ बघत जा। ज्याला एकदम रांगोळी येतच नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे, मी बेसिक पद्धतीने तुम्हाला सांगते। हे बघा, असा पानाचा आकार वरती करायचा आहे आपल्याला, चारही बाजूंना सेम करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने किती सुंदर आणि सोपी आपली रांगोळी होणार आहे। पूर्ण व्हिडिओ बघा, कलरफुल रांगोळी आहे। हे बघा, आपण हिरवा कलर भरून घेणार आहे अशा पद्धतीने। इंस्टाग्रामवर भी माझी आयडी आहे, नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे नवीन नवीन मी भरपूर शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे। अशा पद्धतीने सगळ्या पानांमध्ये कळ्यांमध्ये आपण हिरवा कलर भरून घेणार आहे। मी कलर कॉम्बिनेशन ही दाखवलं आहे, विरुद्ध कलर कसे भरायचे। आणि अशा पद्धतीने बघा, मी खूप सारे व्हिडिओ आणणार आहे या चॅनलवर। माझे भरपूर व्हिडिओ आहे, चुटकी कशी धरायची व सोडायची, फेमिकॉलच्या बॉटलने रांगोळी कशी पाडायची, डबल रेषा रांगोळी कशी पाडायची, भरपूर असे शिकवण्याचे व्हिडिओ आहेत माझे। पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे मी नवीन नवीन शिकवण्याचे भरपूर व्हिडिओ आणणार आहे। डबल रेषा कशा ओढायच्या, एका बोटाने फुलं कशी तयार करायची, अशा पद्धतीने भरपूर व्हिडिओ आहेत माझे। अशा पद्धतीने मध्ये आपण सुंदर असं शुभ स्वस्तिक काढून घेणार आहोत। अशा पद्धतीने नाजूक बघू शकता तुम्ही, इझिली कोणालाही येईल अशी रांगोळी आहे। दिसायला कठीण वाटते पण सोप्यात सोपी पद्धत आहे। मध्ये आपण ब्लू कलरचा अशी रेष ओढून डॉट पाडून घेणारे पुढं, आणि डॉटच्या मध्ये आपल्याला बोटाने दाबून घ्यायचे। अशाच पद्धतीने आपण चारही बाजूला सेम करून घेणार आहोत। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून। अशा पद्धतीने 3 ते 3 ठिपके पाडून आपल्याला अशा पद्धतीने रांगोळी तयार करायची, बघू शकता तुम्ही इझिली। अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे पिवळे डॉट टाकून घ्यायचे, ते बोटाने गोल केलेले आहे त्याच्यामध्ये। हे बघा, अशा पद्धतीने इथंही आपण मुठीने डॉट पाडून घेणार आहे। चारी बाजूला आपण मुठीने डॉट पाडून घेणार आहे, बोटाने गोल करून घेणार आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला विरुद्ध कलर टाकून घ्यायचा आहे मुठीने। हाही व्हिडिओ आहे मुठीने, खूपच सोप्यात सोपी पद्धत आहे मुठीने डॉट पाडायचं, नक्की पहा माझा व्हिडिओ। हे बघा, अशा पद्धतीने त्याच्यावर आपण पाकळ्या काढून घेणार आहोत। खूपच सुंदर अशी आपली रांगोळी होणार आहे। संपूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, म्हणजे कळेल। छोटे छोटे आपण डॉट पाडून घेणार आहोत शेवटच्या भागाला, शेवटच्या टोकाला कळीच्या, आणि त्याच्यामध्येही आपण डॉट पाडून घेणार आहोत। इकडंही सेम आपण कळ्या पाडून घेणार आहोत। खूपच शुभ रांगोळी आहे, नक्की तुम्ही सणावाराला शुभ दिवशी काढू शकता। नक्की ट्राय करा, तुम्हालाही येईल। अशा पद्धतीने छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे। इथंही सेम त्या पद्धतीने आपण
हाफ फ्लावर करून घेणार आहोत। इझिली बघा, मी चुटकीने व्यवस्थित असे पाकळ्या टाकत जाते। तुम्हीही नक्की ट्राय करा। छोटे छोटे डॉट पाडून आपल्याला मध्येही छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे अशा पद्धतीने। इथेही मुठ्ठीने आपण पानाच्या वरती डॉट पाडून घेऊया। बोटाने गोल करून घ्यायचे आपल्याला। तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने विरुद्ध कलर टाकून आपल्याला बारीक बारीक रेषा अशा ओढून घ्यायच्या आहे हाफ डॉटच्या वरती। म्हणजे डॉटच्या वरती फक्त हाफ साइडर आपल्याला रेषा ओढून घ्यायच्या आहेत। पूर्ण रेषा गोल नाही ओढायच्या आणि रेषांच्या वरती छोटे छोटे आपल्याला डॉट टाकत जायचे अशा पद्धतीने चुटकीने। इथेही सेम त्या पद्धतीने आपण रेषा ओढून घेणार आहोत। त्याच्यावरती आपल्याला डॉट छोटे छोटे पाडून घ्यायचे आहेत असे। कारण मी बेसिक पद्धतीने सांगते रांगोळी, जेणेकरून ज्याला रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ। शिकवण्याची पद्धत कमेंट करून नक्कीच सांगा मला, विसरू नका। अशा पद्धतीने किती सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली बघू शकता तुम्ही। इथेही छोटे छोटे डॉट पाडून घ्यायचे। जेने माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद।